तर अहिल्यामाता होळकरांचा जो इतिहास आहे त्याला धर्मरक्षिणी का म्हटलेला आहे। आपण कुठेतरी गेल्यानंतर हातामध्ये शंभू महादेवाची पिंडी का तिनं धरलेली आहे आणि जेवढे पण संपूर्ण देशामध्ये देवळांच्या समोर घाटांची दुरुस्ती त्या मातेनं का केलेली आहे तो इतिहास तुम्ही वाचायचा आहे। तो इतिहास तुमच्या मुलाबाळांना सांगायचा आहे। तो इतिहास त्या प्रेरणा रूपानं तुमच्या मुलीला सांगायचा आहे। तरच देवारातला देव, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली ಬಹುಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ। ಈಗ ಈ ಮಹಾರತಿ ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ದೀಪ बोलो आणि कार्यकर्त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व एवढं आहे की तुम्ही कुठेतरी पुण्य ठेवला होतो असणार तुमचं, म्हणून या कार्यक्रमामध्ये तुमची आज उपस्थिती माता कलावती देवीच्या समोर एका महान रणरागिणीचं, हिंदू धर्मरक्षिणीचं म्हणतो त्यांच्या जयंतीनिमित्त 300वी जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून बेळगाव दक्षिणमध्ये माननीय आमदार अभय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अक्षर म्हणायला काय हरकत नाही। कारण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ सर्वांना माहीत आहे, वीर राणी किशोरचंद्रबा सर्वांना माहीत वारसा अहिल्याबाई होळकरांनी कलावती आई मंदिर परिसरामध्ये महाआरती ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ನಂತರ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಅತಿ ಕಾಳಜಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದದ್ದು ಅಹಿಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರನ್ನು ನಾವು ನೆನೆಸ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅನೇಕ ಮಂದಿರಗಳನ್ನು
ಮುಘಲ್ಶಾಹಿ ಆದಿಲ್ಶಾಹಿ ನಿಜಾಂಶಾಹಿ ಇವರೇನು ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಮಂದಿರಗಳನ್ನ ಪುನರ್ಜೀವನ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಭಾರತ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಮಾಡಿದರೆ ಅದು ರಾಣಿ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ಅವರನ್ನು ನೆನಪಿಸುವಂಥ ಅವರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಅವರು ಮಾಡಿದ ಕೆಲಸವನ್ನು ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ತಿಳಿಸುವಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ಸಾವಿರಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಬಹುತೇಕ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಥರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹುತೇಕ ಇಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡಿ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರ ಸುಮಾರು 5,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಾನು विशेषವಾಗಿ अभिनंदन सಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. राणी अहल्याबाई होळकरांच्या 300 वर्षाच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आज बेळगाव दक्षिण येथे कलावती आई मंदिरच्या परिसरामध्ये हरिमंदिर जवळपास 5,000हून अधिक महिला आणि पुरुषांनी महाआरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर राणी अहल्याबाई होळकरांनी ज्या आपल्या कालावधीमध्ये जे मंदिराचे पुनर्जीवन जीर्णोद्धार केलेले आहेत हे भारताच्या इतिहासामध्ये कोणी केले नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचं रक्षण केले, त्याच पद्धतीनं मंदिराचा जीर्णोद्धार करून समाजाला एक नई दिशा देण्याचं काम राणी अहल्याबाई होळकरांनी आपल्या जीवितावधीमध्ये केलेलं आहे. ते आजच्या समाजाच्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आणि त्यांचं जे काम झालेलं आहे त्यांचं कामाचं जो स्मरण करण्याचं काम आज आम्ही पूर्ण भारतामध्ये अनेक कडे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होत आहेत. तर आज या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले सगळ्या महिलांना पुरुषांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. मला वाटतं की भारतामध्ये 5,000हून अधिक एकत्र येऊन महिलांनी महाआरती साजरा करण्याचा अहल्याबाई देवींचा जो कार्यक्रम चालू आहे गेल्या अनेक 15-20 दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये, तर आज हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं होतं.